सरकारें आएंगी जाएंगी लेकिन लोकतंत्र जिंदा रहेगा. अटल बिहारी वाजपेयींचं हे वाक्य आज पुन्हा आठवण्याची गरज आहे. कारण लोकशाहीची खरी परीक्षा ही निवडणुकाच्या वेळी नसते, ती आंदोलनाच्या दिवशी होत असते. राम मंडळी, प्रधानाने राजीनामा दिला. काही मुलांच्या अंगावरच्या FIRs रद्द देखील झाल्या. पण सरकार हो, तुमचा जीव भांड्यात पडला? अजिबात नाही. तरुणाईच्या ह्या आंदोलनानंतर अजून अशी बरीचशी आंदोलनही होणारच आहेत. लोकतंत्रासाठी आंदोलनही तितकंच महत्वाचं असतं. कारण केवळ EVMC बटन दाबून सरकार बदलत नसतं. या अशा आंदोलनामार्फत सरकारच्या चुकीच्या धोरणांवरती त्यांना चांगलीच चपराक बसत असते. पण म्हणून जर अशा आंदोलनांवरती सरकार जर अक्षरशः असंवेदनशील होऊन, बेजबाबदार होऊन, निर्दयीपणे त्यांच्यावरती लाठीचार्ज, अश्रू गोळे, पॅलेट गन्स सारख्या बळाचा वापर करून ही परिस्थिती अगदी विचित्र पद्धतीने हाताळणार असेल ना, तर सरकारला त्याचा जाब दिलाच पाहिजे. कारण आंदोलन करणं देखील तितकाच अधिकार आहे जितका मतदानाचा अधिकार आहे. पण या आंदोलनाकडे पाहता मला एक प्रश्न पडतो. प्रत्येक वेळेला आपण आंदोलकांवरती चर्चा करणार आहोत का, की आंदोलन हाताळण्याच्या पद्धतीवरती? केवळ आंदोलन चिरडण्याच्या उद्देशाने जर कारवाई झाली असेल तर ते योग्य नाही. वो चिल्लाते हैं तो चिल्लाने दो. पहले चिल्लाएंगे, बाद में थक जाएंगे, फिर भूल जाएंगे. आता कोणी थांबणार नाही. आज एक प्रश्न असेल, उद्या दुसरा. मग ते विद्यार्थ्याचं असो किंवा शेतकऱ्याचं असो किंवा कामगाराचं किंवा अजून कोणाचं. मग कोणतंही सरकार आलं, भाजप आलं, काँग्रेस आलं, अगदी काँग्रेस जनता पार्टीचं जरी आलं तरी आंदोलनही होणारच. प्रश्न आंदोलनाचा नाही, प्रश्न आंदोलन हाताळण्याच्या राज्य यंत्रणेचा आहे. पण ह्यासाठी सरकारकडे पोलीस यंत्रणा, त्यांच्यासाठीच्या वापरल्या जाणाऱ्या कार्यपद्धतींचे क्रम, उपाययोजना यांचा एकंदरीत आराखडा का नाही? स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर हा नाहीये. प्रत्येक वेळेला जर तुम्ही काहीशा आंदोलनांना टॅग देणार असाल, जसं शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे खलिस्तानी, विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणजे देशद्रोही, CAA विरुद्ध आंदोलन म्हणजे तुकडे तुकडे गँग, आता सामान्य नागरिक असे टॅग सहन करणार नाहीत. मान्य आहे, अशा आंदोलनांमधून काही विघातक विद्रोही गट देखील आपला फायदा पसरवण्यासाठी अराजकता माजवत असतात. पण त्याच वेळी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना आणि हिंसा करणाऱ्या आंदोलनांना एकाच मापात बोललेलं योग्य आहे का? आज सरकारकडे तंत्रज्ञानाची कमतरता नाही. CCTV आहेत, मोबाईल फोन व्हिडिओज आहेत, फेस रिकग्निशन सारख्या आधुनिक साधने उपलब्ध आहेत. मग प्रश्न असा पडतो की हिंसाचार करणारे आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांमध्ये फरक करण्यासाठी या साधनांचा वापर का नाही होत? जर काही व्यक्ती या आंदोलनाचा फायदा घेत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असेल, अराजकता पसरवत असेल, तर अशांवरती तर नक्कीच कारवाई आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचबरोबर शांततापूर्ण आंदोलकांवरती अशा अधिकारांचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी देखील सरकारने घेतली पाहिजे. म्हणून माझी सरकारला एक स्पष्ट विनंती आहे, जशी तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी योग्य आराखडा आहे, तसाच आंदोलन व्यवस्थापनासाठी देखील तुमच्याजवळ एक स्पष्ट, पारदर्शक आणि उत्तरदायी आराखडा तयार असायला हवे. आंदोलनाला परवानगी देण्यापासून ते आयोजकांशी संवाद साधण्यापर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना, गर्दीचे व्यवस्थापन, तसेच आवश्यक असल्यास कायद्यांची अंमलबजावणी, या सर्व गोष्टींसाठी प्रत्येक टप्प्यासाठी स्पष्ट नियम आणि क्रम हा तुमच्याकडे तयार असायला हवे. आणि सर्वात महत्वाचं, जोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत एकाही आंदोलकावरती बळाचा वापर होता कामा नये. म्हणजेच एकही लाठी त्यांच्या विरोधात उगारली गेली नाही पाहिजे. आणि जरी ह्या अधिकाराचा गैरवापर होताना दिसत असेल आणि तसे सबळ पुरावे असतील तर त्याची नंतर योग्य ती चौकशी करून त्याचा सोक्षमोक्ष लाभायला हवा. कारण लोकशाहीमध्ये ताकद ही लाठीत नसते, तर संवाद, संयम आणि न्याय निर्णय क्षमतेत असते. यामुळे आंदोलकांचंही संरक्षण होईल आणि पोलिसांचं काम देखील अधिक स्पष्ट होईल. सरकार हो, तुम्हाला प्रश्न विचारणारच, आंदोलनही होणारच. लोकशाहीची खरी ताकद ही आंदोलनांना दडपण्यात नाही, ती मतभेदांना संवादामध्ये बदलण्यात आहे. म्हणून कोणतंही सरकार असो, लोकशाही जपायची असेल तर आंदोलकांचे अधिकार आणि कायद्याचे राज्य या दोन्ही गोष्टी तितक्याच समान पद्धतीने जपाव्या लागतील. मी कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात नाही, मी फक्त प्रश्नांच्या बाजूने आहे. कारण प्रश्न जिवंत असतील तरच लोकशाही जिवंत राहील. शेवटी लाठीने रस्ता मोकळा करता येतो, मनात चिंता येत नाही. धन्यवाद. विद्यार्थ्यांचा हा विषय अतिशय क्लिष्ट आणि संवेदनशील आहे, पण तरीही माझ्या परीने मी त्यावरती सखोल अभ्यास करून व्हिडिओ बनवलेला आहे आणि काही आपल्याला जमेल अशी उपायही सुचवले आहेत. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक शेअर करते, तुम्ही बघायला नक्की विसरू नका.